इयत्ता 8वी मार्गदर्शिका आज पाहत आहोत आपण 2.8 पारिभाषिक शब्द. पारिभाषिक शब्द काय असतात पहा, जे आपण रोजच्या बोलण्यामध्ये मराठी भाषा सोडून इतर भाषेतले वापरतो त्यांना म्हणायचं पारिभाषिक शब्द. जसं मला पेन दे ग, पेन. पेन हा शब्द इंग्लिश मधला आलेला आहे. आपण मराठीमध्ये त्याला लेखणी शब्द म्हणतो, पण आपण म्हणत नाही मला लेखणी देतेस का. ठीक आहे, यांना म्हणायचं पारिभाषिक शब्द. तर पहा, पारिभाषिक शब्द कन्नड भाषेतून पण आपल्याकडे आलेला आहे. अडकित्ता हा कन्नड भाषेतला शब्द आहे. अडकित्ता काय, कन्नड भाषेतला शब्द आहे. तेलुगू भाषेतून आले चेंडू, अनारसा, बच्चा, मिठाई. चला पाहूयात पारिभाषिक शब्द. स्वाध्याय. पहिला प्रश्न, डॉक्टर या शब्दाला मराठीत प्रतिशब्द कोणता. डॉक्टर या शब्दाला आपण काय म्हणतो, वैद्य. वैद्य पहिल्या काळात म्हणायचे वैद्य, आता कोणीही वैद्य शब्द वापरत नाहीत. नंतर टँक या शब्दाला मराठी प्रतिशब्द कोणता. टँक म्हणजे हौद. ठीक आहे. तिसरा प्रश्न, होमवर्क या शब्दाला मराठी प्रतिशब्द कोणता. गृहपाठ. आमच्या काळात आम्हाला गृहपाठ दिले जायचे. तुम्हाला गृहपाठ न देता तुम्हाला होमवर्क दिला जातो. ड्रायव्हर या शब्दाला मराठीत शब्द कोणता आहे, चालक. ड्रायव्हरला म्हणायचं चालक आणि कंडक्टरला काय म्हणायचं, वाहक. पाचवा प्रश्न, ग्रेड या शब्दाला मराठीत प्रतिशब्द कोणता. पहा, तुम्हाला ड्रॉइंग सारख्या विषयांना ग्रेड असते. काय म्हणता, श्रेणी अ, श्रेणी ब, श्रेणी क. तुम्ही काय म्हणता, ए ग्रेड भेटली, बी ग्रेड भेटली. पुढचा प्रश्न, हँगर या शब्दाला मराठीत कोणता शब्द आहे. हँगर म्हणजे काय, हुक. पुढचा प्रश्न, सेंटर या शब्दाला मराठी शब्द कोणता. पहा, 10वीचं सेंटर कुठे आलंय, बोर्डाचं सेंटर कुठे आलंय, तर परीक्षा केंद्र म्हणजे केंद्र. सेंटरला काय म्हणायचं आहे, केंद्र. पुढचं, मास्टर डिग्री या शब्दाला मराठीत प्रतिशब्द कोणता. मास्टर डिग्री म्हणजे उच्च पदवी, जे ग्रॅज्युएशन नंतर होतात त्यांना म्हणजे मास्टर डिग्री म्हणतात. पुढचा प्रश्न, डेप्युटी या शब्दाला मराठीत प्रतिशब्द कोणता. डेप्युटी काय असतं, उपसहाय्यक. उपसहाय्यक. हे सगळे पाठ करायचे आहेत. पुढचा प्रश्न, ड्रामा या शब्दाला मराठी शब्द कोणता. ड्रामा म्हणजे काय, नाटक. डिसमिस या शब्दाला मराठीत प्रतिशब्द कोणता. पहा, जर एखाद्या तलाठी किंवा गव्हर्नमेंट जॉब असणाऱ्या माणसाने जर काही कुटाणे केले किंवा लाच वगैरे घेतली तर त्याला डिसमिस केलं जातं, म्हणजे काय, बडतर्फ होतं. यासाठी तुम्ही एक काम करू शकता, मराठी पेपर वाचत चला. मराठी पेपर वाचून तुमचे प्रतिभाषी शब्दातले मराठी शब्द कोणते आहेत हे चांगले क्लिअर होतील. पुढचा शब्द, मराठी प्रतिशब्द ओळखा. फीडबॅक. फीडबॅक म्हणजे काय, पुन्हा भरणे, रिफिल सारखा फीडबॅक. प्रत्याभरण. काय, प्रत्याभरण. पुनर्भरण म्हणजे रिफिल. अन्न भरणे म्हणजे फीडिंग. पुन्हा सांगणे म्हणजे रिपीट किंवा पार्डन. आणि प्रत्याभरण म्हणजे काय, फीडबॅक. फीडबॅक देणे. पुढचा प्रश्न, एक्झिबिशन या शब्दाला मराठीत प्रतिशब्द कोणता. एक्झिबिशन प्रदर्शन. झू या शब्दाला मराठीत प्रतिशब्द कोणता. झू म्हणजे काय, प्राणी संग्रहालय. प्राणी संग्रहालय. केव्ज या शब्दाला मराठीत शब्द कोणता. केव्ज म्हणजे गुहा. वाघ सिंह राहतात ती गुहा. पॅन्ट या शब्दाला मराठीत शब्द कोणता. पहा, पहिल्या काळात म्हणायचे विजार. आणि तुम्हाला बंडूची विजार एक धडा होता पहा, तिसरी दुसरीला काहीतरी, हो की नाही. त्यावेळेस विजार हा शब्द मराठी आहे आणि त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, पॅन्ट म्हटलं जातं. पुढचा शब्द आहे ॲफिडेव्हिट. पहा, ॲफिडेव्हिट कुठे करतात. आपण सांगतो की माझं हे नाव नसून माझं हे नाव वापरलं जावं, किंवा जात बदली वगैरे असं, त्यावेळेस काय केलं जातं, ॲफिडेव्हिट केलं जातं की मी शपथ घेतो की मी जे लिहून देतो ते खरं आहे. म्हणजे ॲफिडेव्हिट म्हणजे शपथपत्र. कॅलिग्राफी या शब्दाला मराठीत प्रतिशब्द कोणता. शुद्ध लेखन. 19वा प्रश्न आहे, ट्रेडमार्क या शब्दाला मराठीत प्रतिशब्द कोणता. नाही का, ISI वगैरे ट्रेडमार्क असतात, तर त्याला म्हणायचं बोधचिन्ह. काय म्हणायचं, बोधचिन्ह. प्रश्न इथं संपले आहेत आपले. पुढच्या लेक्चरला आपण 2.8 असे 2.8 घेऊया. नसेल तर 3.1 नवीन लेसन चालू करूयात. ओके, तोपर्यंत अभ्यास करा.